आमचे सद्गुरू दादा एक विषय सांगायचे की जी मानवाची शरीर आहे ते प्रकृती आणि पुरुष असं आहे. प्रकृती म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे पुरुष. म्हणजे जो शिव आहे आणि जो जीव आहे म्हणजे शरीर आणि त्याच्यामध्ये असणारा आत्मा तो पुरुष, आणि शरीर ही प्रकृतीच अशी आहे की ती प्रकृती म्हणजे स्त्रीलिंगी आहे. जो जीव आहे तो जीव शिवात रूपांतर झाला की तो पुरुष झाला. म्हणजे तिथे महिला आणि पुरुष असा विषय राहत नाही. जो शिव झाला त्याला अधिकार आहे. जो म्हणजे तिथे स्त्री असेल तरी ती शिवात विलीन झाली तर तिला मोक्ष मिळणारच आहे. म्हणजे पुरुष आहे तोही शिवात विलीन झाला तरी त्याला मोक्ष मिळणारच आहे. म्हणजे अध्यात्मात स्त्री आणि पुरुष हा विषय नाही. जीव आणि शिव, प्रकृती आणि पुरुष असा विषय आहे. लोकांचा गैरसमज असा असतो की हे महिला आणि पुरुष असं धरलेलं जातं.